नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यामध्ये चिकन सुक्क कसं करायचं ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 3 मीडियम साइजचे कांदे मी अगदी बारीक कट करून घेतले। कढीपत्ता घेतलाय। एक मोठा टोमॅटो मी चॉपर मधून बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही मिक्सरला फिरवून पेस्ट करून घेतली तरीही चालेल। 2 चमचे कट केलेला लसूण घेतलाय। 1 चमचा आले लसणाची पेस्ट, अर्धा लिंबू, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पावडर मसाल्यामध्ये 2 चमचे माझा घरगुती कांदा लसूण मसाला आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर ही कलरसाठी घेतली। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि हळद घेतलेली। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण चिकनला आले लसणाची पेस्ट, पावडर मसाले सगळं मी आत्ताच लावून घेणार आहे चिकनला। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मीठही मी आत्ताच घातलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाच्या ऐवजी तुम्ही 4 ते 5 चमचे दही सुद्धा वापरू शकता। जर दही वापरणार असेल तर दही आपल्याला जास्त आंबट घ्यायचं नाही। आता हे सगळं चिकनला मी व्यवस्थित लावून घेणार आहे। मी चिकनला सगळे पावडर मसाले आणि आले लसणाची पेस्ट लावून घेतलेली। आता अर्धा तास मी हे चिकन झाकून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर जास्त टाइम असेल तर तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा फ्रीज मध्ये झाकून ठेवू शकता, म्हणजे छान मॅरिनेट होतं आणि मसाल्याची टेस्ट चिकनला एकदम व्यवस्थित लागते। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। त्यातच आपल्याला 2 चमचे चिरलेला लसूण घालायचा आहे। लसूण मी थोडासा परतून घेणार आहे। आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा मी साधारण 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घेणार आहे। आपल्याला कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा परतून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि टोमॅटो सुद्धा मी 3 ते 4 मिनिटं चांगला परतून घेणार आहे। टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपल्याला ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे आणि चिकन सुद्धा मी साधारण 4 ते 5 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम टू हायवर ठेवून परतून घेणार आहे। आपण सुरुवातीला चिकन जितकं जास्त परतू तितकीच टेस्ट खूप छान येते चिकनला। 5 मिनिटं मी चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे। आता पुन्हा 3 ते 4 मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे आणि छान एक वाफ काढून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे। साधारण 3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजून आपण चिकनला पाणी घातलेलं नाहीये। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे। जास्त पाणी घालायचं नाही, आपण चिकनच्या पाण्यामध्ये सुद्धा चिकन शिजवून घेऊ शकतो, पण मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता झाकण ठेवून साधारण 20 ते 25 मिनिटं मी चिकन चांगलं शिजवून घेणार आहे। यामध्ये आपल्याला 2-3 वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, सगळीकडून व्यवस्थित चिकन शिजलं जातं। साधारण 25 मिनिटं झालेली आहेत आणि ह्या 25 मिनिटांमध्ये मी 3 ते 4 वेळा चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे खाली लागत नाही, आणि अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, त्यातच आपलं चिकन छान शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये मी वरतून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि कढीपत्ता घालायचा आहे। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। खूप छान झालंय चिकन सुक्क। आता चिकन सुक्क मी एका बाउलमध्ये काढून घेते।
तुम्ही नक्की ह्या पद्धतीने चिकन सुक्क करून बघा, खूप छान होतं आणि झटपट होतं। कमी साहित्यामध्ये झटपट असं चिकन सुक्क करून झाले, एक नंबर झालेले। तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।